नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण TCS आणि IBPS पॅटर्ननुसार काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा। यातला पहिला प्रश्न आहे, वळणावरच्या वाटा कोणाची कादंबरी आहे? सुनील पवार यांची कादंबरी आहे वळणावरच्या वाटा। पुढचा प्रश्न, ब्रह्मपुत्रा नदीचा उगम कोठे होतो? मानस सरोवर येथे होतो। पुढचा प्रश्न, कोळशाच्या सर्वाधिक साठे कोणत्या राज्यात आहे? झारखंड या राज्यात आहे। पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजीनगर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? गोदावरी या नदीच्या काठी वसलेले आहे। पुढचा प्रश्न, काँग्रेसच्या स्थापनेवेळी किती सदस्य होते? 72 सदस्य होते आणि स्थापना 1885 साली झाली। पुढचा प्रश्न, कुचिपुडी नृत्य कोणत्या राज्याचे आहे? आंध्र प्रदेश या राज्याचे आहे। पुढचा प्रश्न, भारतामध्ये कोणत्या वर्षी लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक जास्त आहे? 1971 ते 1981 या दशकात सर्वात जास्त लोकसंख्या वाढीचा दर आहे 1971 ते 1981। पुढचा प्रश्न, नोव्हेंबर 2022 मध्ये पार पडलेली COP परिषद कितवी होती? 27वी परिषद होती। पुढचा प्रश्न, राज्य माहिती आयोग विषयी माहिती कोणत्या कलमात आहे? कलम 15 मध्ये राज्य माहिती आयोग विषयीची माहिती आहे। पुढचा प्रश्न, ब्रह्मपुत्रा नदीला अरुणाचल प्रदेशमध्ये कोणत्या नावाने ओळखतात? दिहांग या नावाने ओळखतात। पुढचा प्रश्न, गोलपीठा कादंबरी कोणाची आहे? नामदेव ढासळ यांची गोलपीठा कादंबरी आहे। पुढचा प्रश्न, कृत्रिम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? नैसर्गिक। पुढचा प्रश्न, 0 ते 6 वयोगटातील भारतातील लिंग गुणोत्तर किती? 919। पुढचा प्रश्न, नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांचे प्रश्न मांडले? दिनबंधू या वृत्तपत्रातून कामगारांचे प्रश्न मांडले। थँक्यू फ्रेंड्स, माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।